जुलै महिना सुरू झालाय आणि हा महिना सुरू होताच एक अद्भुत योग जुळून आलेला आहे, ज्याचं नाव आहे वित्त वैराग्य योग. आणि हा योग 8 राशींना भक्कम काळ असणार असल्याचं सांगितलं जात आहे. या काळात 8 राशींच्या व्यक्तींना पद, पैसा, प्रतिष्ठा सोबतच चांगला धनलाभ आणि नफा फायदा होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. मग तुमच्या राशींवर याचा प्रभाव कसा असेल, चला जाणून घेऊया. 2026 मध्ये जुलै महिन्याची सुरुवात झालेलीच आहे. जुलै महिन्याची सुरुवात होताच शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत केतू विराजमान आहे, त्यामुळे शुक्र आणि केतू यांचा महासंयोग जुळून येणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही मान्यतेनुसार शुक्र आणि केतू यांच्या युतीला वित्त वैराग्य योग असं म्हटलं जातं. आत्ताच्या घडीला गुरु आणि शुक्र यांचा गजलक्ष्मी राजयोग जुळून आलेला आहे. 4 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर केतूशी युती होईल. कुंभ राशीत असलेल्या राहूशी शुक्राचा समसप्तक योग जुळून येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आता वित्त वैराग्य योगाचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, ज्यात नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असू शकेल. तर सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीला प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्ष महागात पडू शकतं. आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत राहू शकते. कर्ज घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर अतिशय विचारपूर्वक पाऊल उचला असा सल्ला दिला जातोय. व्यापाऱ्यांना व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही नवीन लोकांशी गाठी भेटी घ्याव्या लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कार्यक्षेत्रात अत्यंत लक्षपूर्वक काम करणं आवश्यक आहे. प्रेम संबंधांच्या दृष्टीने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गैरसमजामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तत्पर राहावं लागेल. मानसिक तणावामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकतं. त्यानंतर वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल, मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरीने काम करावं लागेल, अन्यथा वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. आर्थिक स्थितीसाठी काळ चांगला असून पैसे कमवण्याच्या नवीन कल्पना सुचतील. मन प्रसन्न राहील. प्रेम संबंधांसाठी हा काळ थोडा कठीण असेल. शिवाय एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी बाचाबाची सुद्धा होऊ शकते. वैवाहिक नात्यात मात्र गोडवा पाहायला मिळू शकेल. शिक्षणासाठी वेळ अनुकूल असून अभ्यासात मन लागल्यामुळे प्रगती नक्कीच होईल. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती खूप ठीक राहील. गरजेनुसार पैसे खर्च करू शकाल आणि धनाची कमतरता भासणार नाही. व्यापारी नवीन लोकांशी संपर्क साधून आपला व्यवसाय वाढण्यात यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी होणारे वाद टाळावेत. शिक्षणासाठी वेळ चांगली आहे, परंतु यश मिळवण्यासाठी जीवनात खूप मेहनत करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीने योगासने आणि मॉर्निंग वॉकवर भर द्यावा. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला असला तरीही घरगुती गरजा आणि स्वतःसाठी केलेल्या खरेदीमुळे खर्च वाढू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत व्यस्ततेचा असेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. नोकरी बदलू इच्छितात त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे. रागावर नियंत्रण न ठेवता जोडीदाराशी वाद होऊ शकतो, मात्र वैवाहिक संबंधात एकंदरीत गोडवा टिकून राहील. शिक्षणासाठी शुभ काळ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा जुनी व्याधी पुन्हा त्रास देऊ शकतात. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अति खर्चामुळे नुकसान सहन करावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रात मनापासून मेहनत करावी आणि कोणत्याही प्रकारचा आळस करू नये, धीर सोडू नये. व्यापाऱ्यांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी अधिक कष्टाची जोड द्यावी लागेल. प्रेम संबंधात अत्यंत जपून पाऊल टाकावं लागेल. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करावा आणि वैवाहिक नातं टिकवण्यासाठी स्वभावात नम्रता आणि मधुरता आणावी. विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात नक्कीच मन रमेल. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक स्थितीसाठी हा काळ फारसा चांगला मानला जात नाहीये, कारण अनावश्यक खर्चात मोठी वाढ होणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात कोणताही मोठा बदल करणं महागात पडू शकतं, त्यामुळे सावधानता बाळगावी. नोकरीत आपले काम पूर्ण एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करावा. प्रेम संबंधात काही समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा.
शिक्षण ज्ञानाच्या दृष्टीने हा काळ उत्तम असून विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यानंतर तूळ राशीच्या लोकांना प्रकृतीबाबत अत्यंत सावध राहावं लागेल. कोणत्याही लहान समस्येकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या अडचणीत तुम्ही पडू शकता. प्रेम संबंधांसाठी हा काळ थोडा तणावपूर्ण राहील, त्यामुळे आपला अहंकार बाजूला ठेवून नाते वाचवण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक संबंधाच्या बाबतीत जर तुम्ही काही काळापासून जोडीदारापासून वेगळे राहत असाल तर सध्या अंत राखणंच हिताचं ठरू शकेल. त्यानंतर वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती भक्कम राहील. एखादी जमीन, मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. करिअर आणि व्यवसायाचा विचार करता व्यापारात प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा प्रगती मिळू शकते. प्रेम संबंधांसाठी काळ उत्तम आहे. तुमची जुनी हरवलेली व्यक्ती किंवा जुना जोडीदार तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहील. शिक्षणाच्या बाबतीत प्रगती होईल आणि मित्रांबाबत मात्र जास्त वेळ घालवू नये असा सल्ला दिला जातोय, नाहीतर अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकतं. त्यानंतर धनुराशीने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आर्थिक आघाडीवर धनप्राप्तीसाठी नवीन संधी शोधाव्या लागू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ आर्थिक उन्नती घेऊन येणारा असेल. नोकरीत कामगिरी उत्तम राहील. प्रेम संबंधाच्या बाबतीत सावधानता बाळगावी. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही काही प्रमाणात कटुता येऊ शकते, त्यामुळे जे काही बोलाल ते विचारपूर्वक बोला. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधनं प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी खूप मेहनत करावी लागू शकते. त्यानंतर मकर राशीने आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला दिला जातोय. आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकेल. जुने अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. व्यवसायात व्यापाऱ्यांना सामान्य तणावाचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कामात पूर्णतः लक्ष द्यावं, नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला असून प्रिय व्यक्तींसोबत किंवा जोडीदारासोबत आनंदाचा वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांनी आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा, तरच त्यांचे अभ्यासात मन लागू शकेल. त्यानंतर कुंभ राशीने प्राणायाम, योगासने आणि व्यायामाला दिनचर्येत स्थान द्यावं, तरच निरोगी राहू शकाल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील सदस्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत काम अत्यंत काळजीपूर्वक करावं. व्यापाऱ्यांना प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेमसंबंधांचा विचार करता जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात काही वागण्यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते. समजूतदारपणा दाखवल्यास परिस्थिती सुधारू शकेल. शिक्षणात पूर्ण लक्ष द्यावं. संधी हातातून गेली तर मागे पडू शकता, त्यामुळे सावधानता बाळगावी. त्यानंतर मीन राशीला आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातोय. शारीरिक व्याधी त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली असली तरी अनावश्यक खर्च खूप वाढू शकतात. ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. शेअर मार्केटमधून लाभ मिळू शकतो. व्यापाऱ्यांनी जुने किंवा नवीन काम पुन्हा सुरू करायचे असल्यास तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असल्याचंही सांगितलं जात आहे. प्रेम संबंधात थोड्या कुरबुरी किंवा अनबन होऊ शकतात. वैवाहिक संबंध मधुर राहतील. जोडीदारांकडून एखादे सरप्राईज सुद्धा मिळू शकते. शिक्षणासाठी काळ ठीक आहे, परंतु मानसिक तणावामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असंही सांगितलं जाते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.